हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन. आज आपण मस्त घरच्या घरी छासचा मसाला बघणार आहोत. तर आता उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावर आपण सगळेच जण छास पितो किंवा ताक म्हणा आपण पितोच. तर ते बनवण्यासाठी जो मसाला लागतो ते आपण एकदम स्टोर कसा करून ठेवू शकतो, म्हणजे पटकन आपण छास बनवू शकतो आणि त्याचपासून मस्त छास कसं बनवू शकतो ते आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. छासचा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर ही मी स्वच्छ धुतली आणि ती मस्त अशी कोरडी करून घेतलेली आहे. तसंच मी कढीपत्ता, पुदिना स्वच्छ धुतला आणि एक कोरडा करून घेतलेला आहे व्यवस्थित. आणि बघू शकता मी याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. 1-1 कप घेतलेला आहे. तुम्ही याचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी थोडा जास्त घेतलेला आहे कारण छास मसाला जो बनवणार आहे तो मस्त असा हिरवा, एकदम हिरवागार असा दिसला पाहिजे, म्हणून मी थोडंसं कढीपत्ता आणि पुदिना जास्त घेतलेला आहे. तर हे आता लो फ्लेमवर मी परतून घेतलं कारण त्यातलं जे मॉइश्चर आहे ते व्यवस्थित निघलं पाहिजे. ओलसरपणा त्याचा गेला पाहिजे, नाहीतर आपली जी छास मसाला आहे तो ओलसर राहील. तर बघू शकता पूर्णपणे मॉइश्चर यातलं निघून गेलेलं आहे. तर आता हे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर आता सेम पॅनमध्येच आपण मसाले भाजून घेऊ. तर इथे मी 3 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, 3 टेबलस्पून मी बडीशेप घेतलेली आहे, 3 टेबलस्पून मी धने घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून मी ओवा घेतलेला आहे आणि 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत बघू शकता. आणि 10 ते 15 काळी मिरी घेतलेली आहेत आणि 7 ते 8 लवंग घेतलेले आहेत. तर हे मसाले एकदम पाचन तत्वासाठी खूप आपले चांगले असतात. तर हे मसाले आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे मसाले जास्त असं काय परतून घ्यायचे नाही आहेत. तर ह्याचं गोल्डन कलर किंवा मस्त असं खमंग असा वास यायला लागला की आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. तर बघू शकता कलर थोडा चेंज होत आलेला आहे आणि मस्त असा गोल्डन कलर आपल्या मसाल्यांना आलेला आहे. तर आता यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता, पुदिना जे भाजून घेतलं आपण ते यामध्ये घालून घेऊ. म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर जे आहेत ते सर्व एकजीव होतील आणि आपला जो छासचा मसाला आहे तो खूप छान असा टेस्टी बनेल. तर बघू शकता असे मी व्यवस्थित 5 मिनिटं सगळे मसाले एकजीव करून घेते आणि व्यवस्थित असे परतून घेते. म्हणजे सर्व मसाले एकजीव होतील. तर बघू शकता असं मी 5 मिनिटं परतून घेतलं. आता मी गॅसचा फ्लेम इथे बंद करते आणि गॅसचा फ्लेम मी इथे बंद केला आणि हे जे मसाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच सेम पॅनमध्ये ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याची जी पकण्याची प्रोसिजर असते ती चालूच राहील. तर आता हे मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि थंड करायला ठेवून दिलं. आता बघू शकता थंड झालेले आहेत आपले सर्व मसाले. मी मिक्सरचं छोटं जार घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सर्व मसाले जे आहेत ते मी काढून घेते. तर बघू शकता मी सर्व मसाले मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून काळं मीठ घातलेलं आहे, 2 टेबलस्पून साधं मीठ घातलेलं आहे, 1 टेबलस्पून आमचूर पावडर घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून इथे हिंग घातलेला आहे. तर इथे मी मिठाचं प्रमाण मी 2-2 टेबलस्पून घेतलेले आहे. तर तुम्ही वाटल्यास तुमच्या हिशोबाने मीठ जास्त घालू शकता, कारण मी ज्यावेळी छास बनवेन त्यावेळी मी मीठ कमी जास्त करणार आहे. तर आता हे मसाले जे आहेत ते मिक्सरमध्ये असे पिसून घेऊ. तर बघू शकता मिक्सरमध्ये मी व्यवस्थित असं पिसून घेतलेले आहेत आणि मस्त असा हिरवा असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. तर बघू शकता हा मसाला आपण स्टोअर करून ठेवू शकतो, पण लगेचच असा स्टोअर करायचा नाही. त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, तर हे आपण लगेचच स्टोअर करायचं नाही. मिक्सरमध्ये पिसल्यावर थोडं गरम असल्यामुळे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं थंड करायला ठेवून द्यायची पावडर. तर बघू शकता मी असं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करायला एक 20 ते 25 मिनिटं ठेवून दिलं आणि यानंतर मी स्टोअर करणार आहे. तर आता आपण या मसाल्यापासून छास कसं बनवायचं ते बघून घेऊ. तर इथे मी मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 4 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. तर इथे मी 2 ग्लास छास बनवणार आहे. त्यासाठी मी 4 चमचे मी दही घेतलेलं आहे आणि आता यामध्ये इथे मी बर्फाचे तुकडे घालते. ते बर्फाचे तुकडे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही थंड पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी साधं पाणी घातलेलं आहे 2 ग्लास आणि 1 चमचा मी छास मसाला बनवला जो आता तो घातलेला आहे. तर 2 ग्लाससाठी 1 चमचा छास मसाला पुरेसा आहे. तर बघू शकता आपलं छास असं छान बनून तयार झालेलं आहे. तर इथे मी मातीचे 2 कूलर घेतलेले आहेत. त्यामध्ये मी हे छास सर्व्ह करते. तर यावर तुम्ही डेकोरेशनसाठी कोथिंबीर किंवा पुदिना बारीक कापून घालू शकता. तर ऑलरेडी मी इथे पुदिना, कोथिंबीर जास्त वापरलेली आहे, त्यामुळे मी एवढीच घातलेली आहे. तर असं तुम्ही छास आणि सर्व्ह करू शकता आणि मीठ तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता इथे मसाला कसा स्टोअर करायचा ते बघून घेऊ. तर इथे मी मसाला व्यवस्थित ड्राय करून घेतला आणि काचेची मस्त अशी छोटी बरणी घेतलेली आहे, त्यामध्ये मी स्टोअर केला आणि हा मसाला तुम्ही 10 ते 15 दिवस आरामात वापरू शकता, कारण कमी बनवला की तो पटकन संपतो आणि परत बनवू शकतो.
तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.